नमस्कार. हरिहर ओम. मी संपदा जोशी, ब्रह्मविद्या 14व्या वर्गाची साधक आहे. रत्नागिरीजवळ कसोप नावाचं एक छोटंसं गाव आहे, तिथे मी राहते. हा वर्ग जॉईन करण्यापूर्वी तसं बऱ्यापैकी मी माझं वजन कमी केलं होतं आणि ते मेंटेन करणं हे माझ्यासमोर एक चॅलेंज होतं आणि त्यासाठी काहीतरी प्राणायाम शिकावा किंवा योगसाधना करावी असं माझ्या मनात होतं आणि ते एका चांगल्या गुरुकडून आपल्याला शिकायला मिळावं अशी इच्छा होती. त्याच दरम्यान रत्नागिरीच्या सुजाताताई प्रसादे यांची भेट झाली. त्यांनी मला बघितल्यानंतर कॉम्प्लिमेंट दिली, वा छान बारीक झाली आहेस. आणि माझ्याही लक्षात आलं की सुजाताताई नेहमीच उत्साही असतात, पण यावेळेला त्यांचा उत्साह कमालीचा होता आणि त्याही मला बारीक झालेल्या दिसत होत्या. मीही त्यांना कॉम्प्लिमेंट दिली. त्यावेळेला त्यांनी मला या ब्रह्मविद्या वर्गाबद्दल सांगितलं. सुजाताताईंनी सांगितलं म्हटल्यानंतर मी पुन्हा विचार केला नाही आणि करायचं ठरवलं. त्यांनी फॉर्म पाठवला, मी ॲडमिशन घेतली आणि खरोखर मी स्वतःला भाग्यवान समजते की मला शिनलकर सरांच्या वर्गामध्ये हा सगळा अभ्यास करता येतो आहे. कारण माझ्या मनामध्ये यायला आणि असे गुरु लाभायला खरोखर भाग्य लागतं. 14वा वर्ग सुरू झाला आणि सुरुवातीला थोडं मनामध्ये किंतु होता की आपल्याला तर काही काही गोष्टी माहिती आहेत, पण जसजसा पुढे पुढे वर्ग जायला लागला तशा अनेक गोष्टी माहिती व्हायला लागल्या की ज्या आपल्याला आधी माहितीही नव्हत्या. शिनलकर सरांची शिकवण्याची एक हातोटी आहे, म्हणजे ते कोणती गोष्ट खूप सोपी करून सांगतात, छान छोटी छोटी सगळ्यांना समजतील अशी उदाहरणं देतात. त्यामुळे तो विषय सोपा होऊन जातो, सगळ्यांना समजतो. आणि पहिला आठवडा झाला, दुसरा आठवडा झाला आणि मी त्यामध्ये इन्व्हॉल्व कधी झाले मलाच कळलं नाही. ते आवडायला लागलं सगळं. आणि हे करत असताना अनेक गोष्टी जाणवायला लागल्या की आपल्यामध्ये बदल होत आहेत, शारीरिकदृष्ट्याही आणि मानसिकदृष्ट्याही. शारीरिकदृष्ट्या सांगायचं झालं तर जो उत्साह आहे तो खूप वाढतो. म्हणजे मला ते जाणवलं की पहिल्यांदा जरा काम घरामध्ये जास्त पडलं तरी संध्याकाळी कधी आडवी होते असं व्हायचं. पण या 2 महिन्यामध्ये असं कधीच झालं नाही की जास्त काम केलं, घरामध्ये पाहुणे आलेत तरीसुद्धा चला आता झोपूया एकदा, असं नाही झालं. जो उत्साह सकाळी असतो तो रात्रीपर्यंत टिकून राहतो आणि त्याचा खूप आनंद आहे. त्याचप्रमाणे चढ उतार करताना म्हणजे मी पूर्वी खूप हे टाळायचीच, नकोच हे. पण गावात राहत असल्यामुळे गावामध्ये चढ असतात तर मी मुद्दाम बघते, अरे आपल्याला जमतं आहे का, आणि ते मला चांगल्यापैकी जमायला लागले. श्वसनाचे हे प्रकार करायला लागल्यापासून हेही लक्षात आलं. त्यानंतर माझ्या डावा पायाच्या गुडघ्याचं लिगामेंटचं ऑपरेशन झालं आहे आणि त्यानंतर माझ्याकडून व्यवस्थित व्यायाम नाही केला गेला, त्यामुळे तो पाय असा आखडल्यासारखा राहायचा. पण आता मला जाणवतं आहे की तो पाय हळूहळू मोकळा व्हायला लागला आहे, त्याच्या हालचाली व्यवस्थित व्हायला लागल्या आहेत. म्हणजे उजवा पाय जसा गुडघा माझा मागे जातो तसाच तोही आता हळूहळू जायला लागला आणि त्याचाही मला खूप आनंद आहे. स्त्रियांना जेव्हा मासिक पाळीच्या दरम्यानमध्ये काही अशी लक्षणं जाणवतात, मासिक पाळी येण्याच्या अगोदर मलाही जाणवायचं की माझी कंबर दुखायची, पाय दुखायचे, काही करू नये, झोपून राहावं असं नुसतं वाटायचं. पण या 2 महिन्यामध्ये माझ्या आता मी असं विचार करते त्या लक्षात येतं की ही मला लक्षणं जाणवली नाहीत. इव्हन त्या दिवसांमध्येही मी खूप उत्साही होते, कामं करत होते, बाहेर जात होते. त्यामुळे हे बदल शारीरिक मला नक्कीच दिसून आलेत. त्याप्रमाणे मानसिक बदलही दिसून आलेत. एक सेल्फ कॉन्फिडन्स वाढला आहे असं मला जाणवतं. शिनलकर सर नेहमी सांगतात ना की तुम्ही करू शकता, सगळं करू शकता, तुमच्यामध्येच परमेश्वर आहे. तर ते कुठेतरी जाणवायला लागलं. म्हणजे पहिल्यांदा मी अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा माझ्या नवऱ्यावर अवलंबून राहायची. तो चांगला आहे त्यामुळे तो कधी नाही नाही म्हणायचा. पण मी नंतर असा विचार करायला लागले की अरे आपण ज्या गोष्टी स्वतःच्या स्वतः करू शकतो त्या आपण केल्या पाहिजेत. आता एखाद्या ठिकाणी आता नवरात्रातलीच गोष्ट आहे की देवीची ओटी भरायला जायचं तरी मला तो बरोबर लागायचा. आता देऊळ कुठे आपल्याला माहिती आहे, आपण गाडी चालवू शकतो, आपल्याला रस्ता माहिती आहे, ओटी भरणारे आपण आहोत, तर आपण हे आपलं आपण करू शकतो. आणि मग तिथून सुरुवात झाली की ज्या गोष्टी आपण करू शकतो आहे त्याच्यावर दुसऱ्यावर अवलंबून राहायला नको, आपल्या आपण गोष्टी करायला शिकूया. मग कुठेतरी तो कॉन्फिडन्स नव्हता, तो मला कॉन्फिडन्स नक्कीच यामुळे आला आहे ब्रह्मविद्येच्या अभ्यासामुळे. त्यानंतर सरांनी सांगितलं की सोडून द्यायला शिका. अगदी पहिल्या वर्गापासून शेवटच्या अगदी 11व्या आठवड्यामध्ये सुद्धा सर हे सांगत आलेले आहेत की सोडून द्यायला शिका.
खरं तर या गोष्टी काही माहिती होत्या. मी सद्गुरू शनिरुद्ध बापूंची भक्त आहे. बापूंनीही प्रवचनामधून या गोष्टी सांगितल्या आहेत, त्यामुळे त्या करण्याचा प्रयत्न करत होते. पण सरांनी सतत बिंबवल्यामुळे बापूंनी एक छान उदाहरण दिलं होतं या बाबतीत, की समुद्राला गुरु माना, की समुद्र जसा पोटामध्ये काहीच ठेवत नाही, सगळं किनाऱ्यावर आणून टाकतो, तशा या कटू आठवणी आहेत, वाईट गोष्टी मनामध्ये आहेत, त्या सगळ्या बाहेर मनातनं काढून टाका. आता पूर्णपणे त्या किनाऱ्यावर आल्यात असं नाही मी म्हणणार, पण त्या दिशेनं प्रवास नक्कीच सुरू झाला आहे. तर मानसिकदृष्ट्या सांगायचं झालं तर हाही बदल व्हायला लागला आहे. आणि मला वाटतं की जेव्हा असे बदल आपल्यामध्ये व्हायला लागतात, तर ते आपल्या आजूबाजूच्या, आपल्या घरातल्या लोकांनाही ते जाणवत असावेत. कारण जेव्हा सरांनी 15व्या वर्गाची अनाऊन्समेंट वर्गामध्ये केली, त्यावेळेला मी माझ्या नवऱ्याला, माझ्या मुलीला, जावयांना ह्यांनाही सांगितलं की तुम्ही हा करा वर्ग. तर त्यावेळेला त्यांनी लगेच फॉर्म भरले आणि ते तयार झाले. म्हणजे कुठेतरी त्यांनाही माझ्यामध्ये झालेला बदल दिसला असावा असं मला ते जाणवलं आणि खरोखर याचाही मला खूप आनंद आहे. आता 14वा वर्ग संपला आहे, 15वा वर्ग सुरू झाला आहे. पण मला एक गोष्ट या वर्गाची आवडली, की हा वर्ग सतत चालू आहे आणि आम्ही त्यामध्ये सतत सहभागी होऊ शकतो. म्हणजे 14वा वर्ग संपला तरी 15व्या वर्गामध्ये आम्ही सहभागी होऊ शकतो आहे, पुढच्या वर्गांमध्ये येऊ शकतो आहे. त्यामुळे आम्ही हे मिस करणारो वगैरे असं म्हणावं लागत नाही आहे, ह्याचा खूप आनंद आहे. तर खरोखरच सुजाताताई प्रसादे यांची मी आभारी आहे, की त्यांनी मला या ब्रह्मविद्येच्या वाटेवर आणलं. सगळे सहशिक्षक की त्यांचाही मोठा सहयोग आहे हा वर्ग करण्यामागे. त्याचप्रमाणे शिंदलकर सर, त्यांचे तर आभार मानावे तितके थोडे आहेत, की त्यांनी हे ज्ञान आमच्यापर्यंत पोहोचवलं आहे. आणि ब्रह्मविद्या माऊलीच्या चरणी मी कृतज्ञ आहे. तिच्याकडे हेच मागणं आहे की कायम तुझ्या चरणांशी ठेव. हरिओम, हरिहर ओम.